Welcome, dear students. GRPS Junior College, Naranggaon, online lecture series, subject Agriculture, Science and Technology, Standard 12. मागील लेक्चर मध्ये आपण कमर्शियल क्रॉप्स त्या ठिकाणी पाहत होतो. त्यामध्ये आपण शुगर केन त्याचबरोबर मँगो क्रॉप अभ्यासला आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बनाना या पिकाविषयी माहिती घेऊया. बनाना तो प्लांट सर्वांनी पाहिला असेल किंवा ज्यांनी पाहिलेलं नाही त्यांच्यासाठी सुरुवातीला एक प्राथमिक माहिती आपण घेऊयात. साधारणतः बनाना प्लांट अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिसतं. या ठिकाणी त्याचा जो पहिला पार्ट आहे रूट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये कॉर्म म्हणजे जो रायझोम आहे त्याला आपण इंग्लिश मध्ये कॉर्म असं म्हणतो. तो रायझोम या ठिकाणी आहे. त्यानंतर रायझोम वरती या ठिकाणी स्टेम आहे. त्यानंतर त्याची पानं लीफ कशा पद्धतीने आहेत ते या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर त्याचे फ्लावर्स या ठिकाणी रेड कलरचे दिसत आहेत, रेड पिंक, ते बनानाचे फ्लावर आहेत. त्यानंतर फ्रूट या ठिकाणी बनानाचे जे फ्रूट आहेत त्याला आपण मराठीमध्ये केळी असं म्हणतो. तर या ठिकाणी फ्लावर्स जे आहेत तर ते फिमेल सेक्शुअल ऑर्गॅन आपण म्हणतो. तर या ठिकाणी दोन्ही मेल आणि फिमेल जे सेक्शुअल ऑर्गॅन आहेत की ज्या ठिकाणी फर्टिलायझेशन फ्युजन वगैरे झाल्यानंतर फ्रुट्स तयार होतात, या ठिकाणी हा मेल ऑर्गन आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि या ठिकाणी जे बनाना तयार झालेले आहेत तिथं या ठिकाणी फिमेल ऑर्गन आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे सकर. बनानाचे सकर्सचे दोन टाइप आहेत, एक स्वाड सकर आणि वॉटर सकर. ते पुढे आपण पाहूयात. तर सकर या ठिकाणी साईडला उगलेले असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं पूर्ण बनाना प्लांटचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर आपल्याला समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बॉटनिकल नेम ऑफ बनाना. बनानाचे 3 बॉटनिकल नेम आहेत, त्याच्यात 3 स्पेसीज आहेत वेगवेगळ्या. त्यामध्ये पहिली आहे मुसा कॅव्हेंडिश, दुसरी आहे मुसा पॅराडिसिका, तिसरी आहे मुसा सॅपिंटम. तर अशा पद्धतीनं त्या 3 स्पेसीज आहेत, मुसा कॅव्हेंडिश, मुसा पॅराडिसिका, मुसा सॅपिंटम. त्यानंतर मराठीमध्ये आपण बनानाला केळी असं म्हणतो, हिंदीमध्ये केला. बनानाची फॅमिली आहे मुसॅसी फॅमिली आणि बॉटनिकल नेम्स परीक्षेमध्ये 1 मार्क साठी विचारले जातात, त्यामुळे ते तुम्ही त्याचं व्यवस्थित पाठांतर करणं गरजेचं आहे. त्यानंतर ओरिजिन ऑफ बनाना, माउंटेन रिजन ऑफ आसाम, बर्मा, थायलंड अँड इंडो चायना. बनानाचं जे ओरिजिन आहे ते साधारणतः माउंटेन रिजन म्हणजे जो डोंगराळ भाग आहे, आसाम, बर्मा, थायलंड आणि इंडो चायना. तर या ठिकाणी जो डोंगराळ भाग आहे त्या भागामध्ये बनाना सुरुवातीला सापडलेला आहे. देन आफ्टर युजेस ऑफ बनाना, बनानाचे उपयोग काय काय आहेत. बनाना इज युज्ड फॉर
प्रिपरेशन ऑफ पावडर, वेपर्स, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स अँड बियर. तर बनाना पासून आपण या ठिकाणी वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते आपण या ठिकाणी बनवू शकतो. त्यामध्ये पावडर, बनाना पासून केळीची पावडर त्या ठिकाणी तयार केली जाते. त्याचबरोबर वेफर्स, बनाना चिप्स तुम्ही खाल्लेले आहेत. त्यानंतर सॉफ्ट ड्रिंक्स, त्याच्यापासून शीतपेय केले जातात. शीतपेयांमध्ये बनाना फ्लेवर टाकण्यासाठी बनानाचा वापर केला जातो. त्याचबरोबर बियर बियर तयार करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी बनानाचा वापर केला जातो. देन आफ्टर इट आल्सो कंटेन्स विटॅमिन ए, बी अँड सी. त्याचबरोबर बनानामध्ये काही महत्वपूर्ण विटॅमिन्स आहेत. विटॅमिन ए, बी अँड सी. Then banana is a rich source of minerals like phosphorus, calcium and magnesium. त्याचबरोबर बनाना रिच सोर्स आहे, म्हणजे जास्त प्रमाणात बनानामध्ये मिनरल्स सापडतात लाईक फॉस्फरस, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. देन द अनराईप फ्रूट इज कुक्ड ॲज व्हेजिटेबल. त्याचबरोबर बनाना जे फ्रूट क्रॉप आहे तर ते आपण व्हेजिटेबल म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो. जे अनराईप आहेत म्हणजे न पिकलेली जी केळी आहेत ती आपण भाजी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. देन आफ्टर बनाना स्टेम इज युज्ड फॉर एक्सट्रॅक्शन ऑफ स्टार्च अँड फायबर. त्याचबरोबर बनाना स्टेम जी आहे म्हणजे बनानाचं जे खोड आहे ते खोड स्टार्च आणि फायबर मिळवण्यासाठी त्याचा वापर होतो. बोथ प्लांट्स अँड फ्रुट्स आर एक्सटेन्सिव्हली युज्ड इन वेडिंग अँड फेस्टिवल्स. त्याचबरोबर बनाना प्लांट जे आहे ते प्लांट आणि त्याची लिव्स आपण लग्न समारंभ असतील, त्याचबरोबर अजून दुसरे वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यामध्ये सत्यनारायण पूजा वगैरे असेल तर अशा ठिकाणी आपण केळीची पानं त्या ठिकाणी वापरतो. त्याचबरोबर फ्रुट्स सुद्धा त्या ठिकाणी आपण वापरतो. तर अशा पद्धतीनं बनानाचे युजेस आहेत. Then after climatic requirement of banana. Maharashtra have the most ideal climate for banana cultivation. महाराष्ट्रामध्ये जे क्लायमेट आहे ते मोस्ट आयडियल आहे म्हणजे चांगलं सुटेबल आहे. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. बनाना क्रॉप जे आहे तर ते उष्ण कटिबंधीय पीक आहे. ट्रॉपिकल क्रॉप. इट रिक्वायर्स वार्म अँड ह्युमिड रेनी क्लायमेट. बनानासाठी आपल्याला वार्म म्हणजे उष्ण, उबदार आणि ह्युमिड रेनी क्लायमेट, त्यालाच आपण उबदार क्लायमेट असं म्हणतो. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 10 to 40 डिग्री सेल्सिअस. त्याचं ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे ते 10 ते 40 डिग्री सेल्सिअस आहे. यामध्ये आता तुमच्या लक्षात येईल इथून मागची जी आपण पिकं पाहिलीत, ट्रॅडिशनल क्रॉप असतील किंवा कमर्शियल क्रॉप असतील, त्यामध्ये टेम्परेचर रेंज साधारणतः कमी होती. त्यामध्ये 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर होतं, परंतु या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे. बनानाला 40 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं टेम्परेचर आवश्यक असतं. त्याचबरोबर हेवी स्टॉर्म, फ्रॉस्ट अँड लो टेम्परेचर बिलो 10 डिग्री सेल्सिअस इज हार्मफुल. बनानासाठी जे हेवी स्टॉर्म आहे म्हणजे जोरात जर वादळ आलं, फ्रॉस्ट जास्त धुकं पडलं, दव पडलं, त्याचबरोबर लो टेम्परेचर म्हणजे कमी तापमान जर त्या ठिकाणी झालं बिलो 10 डिग्री सेल्सिअस 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी झालं तर ते त्या पिकाला हार्मफुल आहे. नेक्स्ट प्रोपोगेशन ऑफ बनाना. बनानाचं आपल्याला प्रोपोगेशन करायचं आहे म्हणजेच प्रजनन. Banana is mainly propagated by vegetative method. It is propagated by rhizomes, bit of rhizomes and sword suckers. तर बनाना साधारणतः
व्हेजिटेटिव्ह मेथडनेच त्याचं प्रोपोगेशन केलं जातं. इट इज प्रोपोगेटेड बाय रायझोम्स. त्यामध्ये त्याचे जे कंद आहेत त्या कंदाच्या सहाय्यानं त्या ठिकाणी त्याचं प्रजनन केलं जातं. बीट ऑफ रायझोम्स, त्याचबरोबर कंदाचा जो पार्ट आहे त्या पार्टचा सुद्धा वापर त्याच्या प्रोपोगेशन साठी केला जातो. देन आफ्टर स्वॉर्ड सकर्स म्हणजे बनानाच्या रायझोम पासून त्या ठिकाणी अनेक प्लांट्स तयार होतात. त्यातलं जे स्वॉर्ड सकर आहे ते स्वॉर्ड सकर्स आपण प्रोपोगेशन साठी वापरू शकतो. त्यामध्ये आता आपण एक एक त्या ठिकाणी पाहूयात. फर्स्ट, rhizomes. कोनिकल रायझोम शुड बी सिलेक्टेड दॅन फ्लॅट रायझोम. त्यामध्ये आता रायझोमचे दोन टाईप आहेत, कोनिकल रायझोम्स अँड फ्लॅट रायझोम्स. कोनिकल रायझोम्स हे लंब वर्तुळाकार त्या ठिकाणी असतात. कोनिकल फ्लास्क ज्या पद्धतीनं असतो त्या पद्धतीनं याचं स्ट्रक्चर असतं. फ्लॅट रायझोम पूर्णपणे सपाट असतात. तर त्यामध्ये आपण कोनिकल रायझोमचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे प्रोपोगेशन साठी. द वेट ऑफ रायझोम शुड बी 500 to 800 ग्रॅम अँड दे शुड बी 3 to 4 months एज. हे जे रायझोम आहेत ते साधारणतः 500 ते 800 ग्रॅम त्या ठिकाणी वजनाचे असले पाहिजेत. त्याचबरोबर 3 ते 4 महिने त्यांचं वय असलं पाहिजे. स्मॉल रायझोम्स विल गिव्ह बिगर साइज फ्रुट्स विथ लेट फ्लावरिंग. आता यामध्ये जर रायझोम स्मॉल असतील तर तशा झाडाला त्या ठिकाणी बिगर साइजचे फ्रूट येतात, मोठ्या आकाराचे फळं येतात आणि लेट फ्लावरिंग होतं. अशा प्रकारच्या रायझोमचं लेट फ्लावरिंग होतं. देन आफ्टर बिग रायझोम्स विल गिव्ह स्मॉल साइज फ्रूट विथ अर्ली फ्लावरिंग. त्याचबरोबर जे बिग रायझोम आहेत त्यांना स्मॉल फळं येतात, म्हणजे लहान फळं येतात विथ अर्ली फ्लावरिंग, म्हणजे लवकर फुलावरती येतात हे प्लांट्स. देन आफ्टर सकर्स, स्वॉर्ड शेप सकर्स हॅव्हिंग नॅरो स्वॉर्ड लाईक लीव्स इज सिलेक्टेड. त्यामध्ये आता आपण स्वॉर्ड शेप जे सकर आहेत म्हणजे तलवारीच्या आकाराचे जी पाती असतात त्याप्रमाणे त्या सकर्सचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर असतं. त्याचे लीव्ह जे आहेत तर ते त्या ठिकाणी स्वॉर्ड लाईक स्ट्रक्चर असतं, तलवारी सारखी पानं या सकर पासून येतात. 2 to 3 months ओल्ड स्वॉर्ड सकर्स विथ 30 सेंटीमीटर हाईट इज आयडियल. त्यामध्ये 2 ते 3 महिने वयाचं जे स्वॉर्ड सकर्स आहेत त्याची जी हाईट आहे 30 सेंटीमीटर आहे, ते त्या ठिकाणी आयडियल आहे प्लांटिंग साठी. वॉटर सकर्स शुड बी रिजेक्टेड. यामध्ये जे वॉटर सकर्स आहेत ते त्या ठिकाणी आपण रिजेक्ट करायचे आहेत. पुढील स्लाइड मध्ये आपण याचं चित्र पाहूयात, स्वॉर्ड सकर कुठले आणि वॉटर सकर कुठले, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर बीट्स ऑफ रायझोम. बीट्स ऑफ रायझोम, banana is also propagated by beats. It is a small cut piece of rhizomes having at least one bud on it. बीट रायझोम जे आहेत तर ते स्मॉल कट पीस आहेत ऑफ रायझोम. जो रायझोम आहे त्याचा एक छोटासा त्या ठिकाणी आपण तुकडा त्या ठिकाणी लावू शकतो आणि त्याच्यावरती एक बड त्या ठिकाणी असला पाहिजे, एक डोळा त्या ठिकाणी आलेला पाहिजे, तरच तो रायझोम आपण लावण्यासाठी योग्य समजू शकतो. देन फोर्थ प्रोपोगेशन मेथड, टिश्यू कल्चर सीडलिंग्स. तर टिश्यू कल्चर सीडलिंग्स या ठिकाणी आता अवेलेबल आहेत बऱ्यापैकी, मार्केटमध्ये आपल्याला मिळतात किंवा नर्सरीज मध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि ते ट्रू टू टाईप आहेत, म्हणजे त्याची क्वालिटी आणि जी प्युरिटी आहे ती चांगल्या प्रमाणात असते. This picture shows that sword suckers and water sucker difference. In first picture shows that sword suckers growing near to main plant. आता या ठिकाणी जे स्वॉर्ड सकर्स दाखवलेले आहेत ते थोड्याशा अंतरावरती या ठिकाणी उगलेले आहेत, परंतु त्यांचा जो रायझोम आहे
तो रायझोम त्या ठिकाणी एकच आहे, खाली जमिनीमध्ये आहे तो. तर त्यापासून जे स्वाडसकर तयार झालेले आहेत. आणि सेकंड पिक्चर शोज दॅट वॉटर सकर, तर वॉटर सकर जे आहेत ते नियरर टू मेन प्लांट, जे मुख्य प्लांट आहे त्याच्या एकदम अगदी जवळ त्याला चिटकूनच या ठिकाणी त्यांची ग्रोथ झालेली आहे, तर त्यांना आपण वॉटर सकर असं म्हणतो. तर असे वॉटर सकर आपण प्लॅन्टिंग साठी वापरत नाही, कारण फळं येण्याचे चान्सेस ह्या प्लांट्सला वॉटर सकर्सला त्या ठिकाणी नसतात. परंतु सॉड सकर्स त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे फळं देतात. त्यामुळं सॉड सकरचा वापर आपण त्याच्या प्रोपोगेशन साठी वापरत असतो. देन आफ्टर प्लांटिंग मेथड ऑफ बनाना, देअर आर टू मेथड ऑफ प्लांटिंग. बनानाच्या दोन मेथड आहेत प्लांटिंगच्या. फर्स्ट पीट मेथड, त्यामध्ये आता खड्डा मेथड आपण त्याला म्हणतो. पीट ऑफ 45 into 45 into 45 centimeter are dug and the pits are filled with well decomposed FYM. आता यामध्ये 45 बाय 45 बाय 45 सेंटीमीटर यामध्ये खोली, रुंदी आणि त्याच्या ज्या बाजू आहेत त्या 45च आहेत सर्व. तर अशा पद्धतीचा खड्डा आपण घेऊन त्या ठिकाणी वेल डिकम्पोज्ड FYM त्याच्यामध्ये टाकायचं आहे, जे शेणखत किंवा कंपोस्ट. दिस मेथड इज व्हेरी लेबोरियस अँड एक्सपेन्सिव्ह. आता ही जी मेथड आहे ती लेबोरियस आहे. या मेथडला मनुष्यबळ त्या ठिकाणी जास्त लागतं, खड्डे खोदण्यासाठी त्या ठिकाणी लेबर आवश्यक असतात. त्याचबरोबर एक्सपेन्सिव्ह आहे, यामध्ये टाइम कंझ्युमिंग ही मेथड आहे. देन आफ्टर फरो मेथड, सरीवरंबा पद्धत. दिस इज अ कॉमन मेथड in which furrow of 20 centimeter depth are opened by ridger and rhizomes are planted in furrows. आता ह्या मेथड मध्ये 25 सेंटीमीटर खोलीचे फरोज आपण ओपन करायचे आहेत रिजरच्या साहाय्याने, आणि जे रायझोम आहेत त्या रायझोमचं डायरेक्ट प्लांटिंग त्या फरोज मध्ये करायचं आहे. जनरली जून टू जुलै इज द मोस्ट कॉमन टाइम ऑफ प्लांटिंग. साधारणपणे जून टू जुलै हा कॉमन टाइम आहे प्लांटिंग साठी. आता आपण पुढे पाहूयात प्लांटिंगचे जे टायमिंग आहेत ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहतोय. प्लांटिंग सीझन्स अँड प्लांटिंग टाइम. मृगबाग प्लांटिंग. प्लांटिंग शुड बी डन at end of May to end of June. आता या ठिकाणी मृगबाग प्लांटिंग ते साधारणतः एंड ऑफ मेच्या शेवटचा आठवडा ते एंड ऑफ जून, तर जूनचा शेवटच्या आठवड्यापर्यंत आपण मृगबाग प्लांटिंग करतो. देन कांदेबाग प्लांटिंग. प्लांटिंग शुड बी डन ॲट द एंड ऑफ सप्टेंबर टू अर्ली ऑक्टोबर. कांदेबाग प्लांटिंग साधारणतः एंड ऑफ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून त्याची सुरुवात करतो लावणीला, तर अर्ली ऑक्टोबर पर्यंत आपण ते लावू शकतो. तर अशा पद्धतीनं प्लांटिंग सीझन दोन आहेत. मृगबाग प्लांटिंग एंड ऑफ मे टू एंड ऑफ जून, कांदेबाग प्लांटिंग एंड ऑफ सप्टेंबर टू अर्ली ऑक्टोबर. Then after spacing of banana, spacing or planting distance depends upon the variety, climate and yield. साधारणतः जे स्पेसिंग आहे तर ते 3 फॅक्टर त्या ठिकाणी कारणीभूत ठरतात. व्हरायटी, जात कुठली आहे, त्याचबरोबर क्लायमॅटिक कंडिशन त्या रिजनला कुठली आहे, त्याचबरोबर यील्ड साधारणतः किती देते ती व्हरायटी, त्यानुसार स्पेसिंग ठरलेलं आहे. फर्स्ट टॉल व्हरायटी, ज्या उंच वाढणाऱ्या जाती आहेत त्यांच्यासाठी 3x3 मीटर, 3x3 मीटरचं या ठिकाणी स्पेसिंग आहे. मीडियम व्हरायटी, ज्या मध्यम उंचीच्या आहेत त्या व्हरायटीसाठी 2.5 into 2.5 मीटर, 2.5x2 मीटर. डॉर्फ व्हरायटी, ज्या बुटक्या जाती आहेत, ज्या जास्त उंची त्यांची वाढत नाहीत अशा जाती
त्याचं साधारणतः स्पेसिंग आहे 1.25 इंटू 1.25 मीटर. देन एक्सपोर्ट क्वालिटी बनाना, जी केळी आपण परदेशी पाठवतो आणि त्या ठिकाणी जास्त परदेशी चलन मिळवणं हा उद्देश असतो. तर त्यासाठी जे प्लॅन्टिंग स्पेसिंग आहे साधारणतः 1.75 इंटू 1.75 मीटर असं स्पेसिंग आहे. हे जे स्पेसिंग दिलेलं आहे ते 2 त्या ठिकाणी प्लांट मधलं आहे. 2 ओळीमधलं त्या ठिकाणी अंतर याच्यामध्ये दिलेलं आहे, प्लांट टू प्लांट अँड रो टू रो डिस्टन्स. Then after irrigation requirement of banana crop, for one banana crop of 18 months 50 to 70 irrigations are required. जर वन बनाना एक सीझनचा जर क्रॉप असेल बनाना 18 महिन्याच्या कालावधीपर्यंत 50 ते 70 इरिगेशन त्या पिकाला लागतात. इरिगेशन रिक्वायरमेंट त्या पिकाची जास्त आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ इरिगेशन डिपेंड्स अपॉन टाइप ऑफ सॉइल, सीझन अँड लोकॅलिटी. जे फ्रिक्वेन्सी जी आहे इरिगेशनची, म्हणजे इरिगेशन मध्ये जे अंतर ठेवायचं आहे किंवा नंबर ऑफ इरिगेशन्स आपल्याला किती ठेवायचे आहेत, ते मातीचा प्रकार, त्याचबरोबर सीझन कुठला आहे आणि आपण कुठल्या लोकेशनला ते लावलेलं आहे बनाना, याचा विचार करून त्या ठिकाणी आपल्याला इरिगेशन फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी ठेवावी लागते. इन समर सीझन इरिगेशन शुड बी गिवन ॲट एन इंटरवल ऑफ 4 to 7 days. जर समर सीझन असेल म्हणजे उन्हाळी दिवस जर असतील तर त्या ठिकाणी साधारणतः जो 2 इरिगेशन मधलं जे अंतर आहे तर ते 4 ते 7 दिवस त्या ठिकाणी असलं पाहिजे. While in winter season irrigation should be given at an interval of 10 to 15 days. साधारणतः विंटर सीझन जर असेल म्हणजे हिवाळी हंगाम, अशा हंगामामध्ये 2 पाण्यामधलं जे अंतर आहे तर ते 10 ते 15 दिवस त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि पावसाळी हंगामामध्ये शक्यतो इरिगेशनची गरज पडत नाही. Then after manures and fertilizer of banana crop, the organic manures FYM 50 ton per hectare should be applied before planting. साधारणतः बनाना पिकासाठी जे ऑर्गॅनिक मॅन्युअर्स जे आहेत ते FYM किंवा कंपोस्ट 50 टन प्रति हेक्टर आपल्याला ते टाकायचं आहे प्लांटिंग करण्याच्या अगोदर. The banana plant should be given 100 gram nitrogen, 40 gram phosphorus and 100 gram potassium per plant. साधारणतः बनाना या पिकासाठी 100 ग्रॅम नायट्रोजन टाकणं गरजेचं आहे, 40 ग्रॅम फॉस्फरस आणि 100 ग्रॅम पोटॅशियम पर प्लांट. हा जो डोस आहे तो एका झाडासाठी आहे, 100 40 100 हा लक्षात ठेवा, ग्रॅम per plant NPK. Then after one additional dose of 50 gram nitrogen is given after fruit set for better development of fruits. त्यानंतर 50 ग्रॅम तो नायट्रोजन आहे तो साधारणतः प्रत्येक झाडाला फ्रूट सेटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्याचा फायदा असा होईल की चांगल्या पद्धतीनं फ्रूटची डेव्हलपमेंट होईल आणि फ्रूटचं नरिशमेंट व्हायला नायट्रोजनचा त्या ठिकाणी उपयोग होईल. देन आफ्टर स्पेशल कल्चरल प्रॅक्टिसेस इन बनाना मध्ये काही महत्वाचे ऑपरेशन्स केले जातात फील्ड मध्ये. त्यामध्ये फर्स्ट डिसकरिंग मीन्स रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड सकर्स फ्रॉम मदर प्लांट. जे मदर प्लांट आहे जे मुख्य आपलं जे प्लांट आहे त्याच्यापासून अनवॉन्टेड सकर्स रिमूव्ह करायचे. जे अनवॉन्टेड सकर्स मगाशी तुम्हाला दाखवले मी, जे वॉटर सकर्स वगैरे अशा प्रकारचे जे सकर्स येतात ते त्या ठिकाणी आपण काढून टाकायचे असतात.
These suckers compete with main fruiting plant for nutrient and soil moisture. असे जे सकर्स आहेत तर ते त्या ठिकाणी कॉम्पिटिशन करतात न्यूट्रिएंट्स अँड सॉइल मॉइश्चर त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब करत असतात आणि त्यामुळे ते मुख्य प्लांट आहे त्या मुख्य प्लांट्सला त्या ठिकाणी न्यूट्रिएंट्स मिळत नाही आणि परिणामी यील्ड त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळतं. तर यामध्ये this can be done by cutting the suckers at ground level with the help of crowbar. यामध्ये आपण जे सकर्स आहेत त्या ठिकाणी कटिंग करायचे आहेत ग्राउंड लेवलला त्यामध्ये क्रोबार म्हणजे पहारीच्या सहाय्यानं ते सकर्स त्या ठिकाणी उकरून सकर्सचं त्या ठिकाणी कटिंग करायचं आहे. सिमिलरली यूज केरोसिन ऑन कट पोर्शन इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ सकर्स. त्याचबरोबर केरोसिन त्या ठिकाणी लावायचं आहे त्या सकर्स कट केल्यानंतर जेणेकरून त्याची पुन्हा ग्रोथ होणार नाही. देन सकर्स जे आहेत ते अपिअरिंग फ्रॉम द बेस ऑफ प्लांट आफ्टर अबाउट 3 मंथ ऑफ प्लांटिंग. प्लांटिंग केल्यानंतर ते जे सकर्स त्या ठिकाणी येण्यास सुरुवात होते बनाना मेन प्लांट्सच्या नंतर त्या ठिकाणी 3 महिन्यानंतर सकर्स येत असतात. अशा वेळी आपण डिसकरिंग ऑपरेशन करू म्हणजेच रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड सकर्स फ्रॉम मदर प्लांट हे ऑपरेशन त्या ठिकाणी घेऊन सकर्सचा त्या ठिकाणी बंदोबस्त करू शकतो. देन सेकंड फिजियोलॉजिकल डिसऑर्डर त्यामध्ये डिसलॉजिंग ऑफ बंच कॉज्ड मेनली ड्यू टू अनइव्हन इरिगेशन हॉट ड्राय विंड्स अँड इनएडिक्वेट सप्लाय ऑफ पोटॅश. आता डिसलॉजिंग होतं. डिसलॉजिंग ऑफ बंच म्हणजे जे बंच त्या ठिकाणी केळीचे आलेले आहेत प्लांट्सला ते त्या ठिकाणी गळून पडतात. त्याची कारण आहेत अनइव्हन इरिगेशन. इरिगेशन मध्ये त्या ठिकाणी सारखेपणा नसतो. त्याचबरोबर हॉट ड्राय विंड्स त्याचबरोबर उष्ण जे वारे आहेत उष्ण आणि कोरडे वारे त्याला त्या ठिकाणी कारणीभूत आहेत. त्याचबरोबर इनएडिक्वेट सप्लाय ऑफ पोटॅश. पोटॅश जो आहे तर तो त्या ठिकाणी त्याची कमतरता असल्यामुळे डिसलॉजिंग त्या ठिकाणी होतं. टू प्रोटेक्ट द प्लांट गिव्ह प्रॉपर इरिगेशन अँड गुड सप्लाय ऑफ पोटॅश. अशा प्रकारचं जे डिसलॉजिंग आहे ते आपल्याला रोखण्यासाठी आपल्याला प्रॉपर इरिगेशन त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गुड सप्लाय ऑफ पोटॅश. पोटॅशियमची मात्रा त्या ठिकाणी प्रमाणामध्ये देणं आवश्यक आहे. देन थर्ड प्रोटेक्शन अगेन्स्ट लो टेम्परेचर. त्याचबरोबर बनाना पिकामध्ये आपण लो टेम्परेचर पासून त्या ठिकाणी त्याचा बचाव करायचा आहे. बनाना इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह टू लो टेम्परेचर. बनाना क्रॉप जे आहे तर ते सेन्सिटिव्ह आहे कमी तापमानाला. बिलो 7 डिग्री सेल्सिअस जर तापमान झालं तर त्या ठिकाणी ते हार्मफुल आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे डिसीज त्या ठिकाणी येतात. मगाशी आपण पाहिलं की टेम्परेचर रेंज 10 डिग्री सेल्सिअस टू 40 डिग्री सेल्सिअस आहे बनानाची. टू प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम लो टेम्परेचर स्मडिंग अँड कव्हरिंग ऑफ बंचेस इज फॉलोड. यामध्ये लो टेम्परेचर पासून जर बचाव करायचा असेल तर स्मडिंग म्हणजे शेतामध्ये आपण धूर करतो. बागेमध्ये बनानाच्या जी बाग आहे त्या बागेमध्ये आपण त्या ठिकाणी धूर करणं गरजेचं आहे जेणेकरून जी थंडी पडलेली आहे किंवा लो टेम्परेचर झालेलं आहे ते त्या ठिकाणी आपण कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर कव्हरिंग ऑफ बंचेस. जे बंचेस आहेत त्याला आपण पॉलिथिन त्या ठिकाणी कव्हर करायचं आहे. त्यामुळं लो टेम्परेचर पासून त्या ठिकाणी त्याचा बचाव होईल. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी जे स्पेशल कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत त्यामध्ये डिसकरिंग फिजियोलॉजिकल डिसऑर्डर्स त्यामध्ये डिसलॉजिंग आणि प्रोटेक्शन अगेन्स्ट लो टेम्परेचर ह्या 3 त्या ठिकाणी जे स्पेशल हॉर्टिकल्चरल ऑपरेशन्स आहेत ते आपण बनाना मदत करणं गरजेचं आहे. देन आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ बनाना. बनानाची काढणी.
फर्स्ट साइन ऑफ मॅच्युरिटी. बनानाची जे साइन ऑफ मॅच्युरिटी आहे म्हणजे मॅच्युरिटी कशी झाली आहे ते आपण ओळखायचं आहे. त्यामध्ये ड्राइंग ऑफ टॉप लिव्स अँड फ्रूट बिकम्स राऊंड शेप. त्यामध्ये जे टॉप लिव्स आहेत ते त्या ठिकाणी ड्राय होतात. फ्रूट बिकम्स राऊंड इन शेप. जे फ्रुट्स आलेले आहेत, जी केळी आलेली आहेत ती गोलाकार राऊंड शेप त्यांचा होतो. चेंजेस ऑफ फ्रूट कलर फ्रॉम डार्क ग्रीन टू लाईट ग्रीन. त्याचबरोबर जो फ्रूट कलर आहे बनानाचा तो डार्क ग्रीन आणि टू लाईट ग्रीन होतो. Fruit becomes plumpy and soft and tendency of floral end of fruit fall by slightest touch by hand. त्याचबरोबर जे फ्रुट्स आहेत ते आकाराने गोल होतात, प्लम्पी अँड सॉफ्ट आणि मऊ होतात. and tendency of floral ends of fruit fall by slightest touch. त्याचबरोबर आपण स्लाइटेस्ट टच जर दिला तो फ्लोरल एंड आहे फ्रूटचा त्या ठिकाणी गळून पडतात. जो फ्लोरल एंड आहे तो गळून पडतो. देन आफ्टर ऍक्च्युअल हार्वेस्टिंग ऑफ बनाना. बनाना फ्रुट्स मॅच्युअर 100 to 120 days आफ्टर फ्लावरिंग. फ्लावरिंग नंतर 100 ते 120 दिवसांनी बनाना फ्रुट्स मॅच्युअर होतात. बंचेस आर हार्वेस्टेड ॲट 3/4 मॅच्युरिटी फॉर डिस्टन्स मार्केट अँड फुल मॅच्युरिटी स्टेज फॉर लोकल मार्केट. आता या ठिकाणी दोन मार्केटसाठी आपण बनानाची काढणी करतो. जर डिस्टन्स मार्केट असेल, जर लांब मार्केट असेल तर अशा ठिकाणी 3/4 मॅच्युरिटी. त्यामध्ये 3/4 मॅच्युरिटीला आपण बनानाची काढणी करतो आणि मार्केट जर लोकल असेल तर फुल मॅच्युरिटी स्टेजला बनानाची आपण काढणी करतो. देन आफ्टर yield of banana, average yield of banana is 30 टन पर हेक्टर. साधारणतः जे ऍव्हरेज yield आहे बनानाचं ते 30 टन प्रति हेक्टर आहे. फॉर बसराई डॉर्फ व्हरायटीज, ज्या बसराई डॉर्फ व्हरायटी आहेत, ज्या बुटक्या जाती आहेत बसराई, त्यांचं जे yield आहे 40 to 45 टन पर हेक्टर. 40 ते 45 टन पर हेक्टर. देन आफ्टर varieties of banana, dwarf varieties, बसराई डॉर्फ, रस्थाली, सोनकेल या डॉर्फ व्हरायटी आहेत. बसराई डॉर्फ, रस्थाली अँड सोनकेल. देन सेमी टॉल व्हरायटीज, या मध्यम उंचीच्या ज्या व्हरायटी आहेत त्याला आपण सेमी टॉल व्हरायटीज म्हणतो. त्यामध्ये हरिसाल, बॉम्बे ग्रीन, सफेद वेलची या सेमी टॉल व्हरायटीज आहेत. यामध्ये सफेद वेलची लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलं जातं. सफेद वेलची आणि पुढे लाल वेलची असे दोन आहेत. त्यामुळं बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा या व्हरायटीज विचारल्या जातात. कुठल्या क्रॉपच्या व्हरायटी आहेत सफेद वेलची आणि लाल वेलची. त्यामुळे तुम्ही ते आताच लक्षात ठेवा. देन टॉल व्हरायटीज, उंच वाढणाऱ्या ज्या जाती आहेत त्यामध्ये लाल वेलची, चंपा, पवन, ग्रँड 9, पवन ग्रँड 9 ह्या ज्या व्हरायटी आहेत तर त्या टॉल व्हरायटी आहेत. देन आफ्टर पेस्ट ऑफ बनाना. पेस्ट ऑफ बनाना मध्ये फर्स्ट पेस्ट स्टेम बोरर. Nature of damage, the insect feed and make tunnel inside the corn. Leaves turns yellow and drying of plants. या ठिकाणी नेचर ऑफ डॅमेज मध्ये जे इन्सेक्ट्स आहेत, या ठिकाणी खालील पिक्चर्स तुम्ही पहा. या पिक्चर मध्ये जे इन्सेक्ट्स आहेत तर ते स्टेमच्या आतमध्ये गेलेले आहेत. आतमध्ये ते टनेल तयार करतात. टनेल म्हणजे बोगदा, त्या ठिकाणी ते तयार करतात आणि आतमध्ये तो बार्क खाण्याचं काम करतात. लिव्स टर्न्स येलो आणि नंतर बनानाचे जे लिव्स आहेत, पानं जी आहेत ती येलो होतात, ड्राय होतात. कंट्रोल मेजर ऑफ स्टेम बोरर, यूज कार्बोफ्युरॉन ग्रॅन्युल्स ॲट 3 ग्रॅम पर प्लांट. जे कार्बोफ्युरॉन
फ्युरॉन ग्रॅन्युल्स जे आहेत तर ते 3 ग्रॅम प्रति प्लांट त्या ठिकाणी वापरायचे. देन सेकंड पेस्ट अफिड्स. या ठिकाणी अफिड्सचं चित्र दाखवलेलं आहे. बनानाच्या लीव्हज वरती अफिड्स त्या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. द इन्सेक्ट्स सक द सेल सॅप फ्रॉम लीव्हज. आणि लीव्हज जे आहेत त्याच्यामध्ये जो अन्नरस आहे तो शोषण्याचं काम हे अफिड्स करतात. स्प्रे 0.05% फॉस्फोमिडॉन. कंट्रोल मेजर ऑफ अफिड इज स्प्रे 0.05% फॉस्फोमिडॉन. Then third pest, burrowing nematodes. Burrowing nematodes. या ठिकाणी जे nematodes आहेत, small dark spot on leaves and plants do not respond fertilizer. आता nematode साधारणतः त्या ठिकाणी leaves वरती स्पॉट निर्माण करतात. प्लांट डू नॉट रिस्पॉन्ड फर्टिलायझर आणि प्लांट जे आहे तर ते खताला त्या ठिकाणी प्रतिसाद देत नाही. द यूज ऑफ कंट्रोल मेजर ऑफ बरोइंग निमॅटोड. जे निमॅटोड आहेत त्याचं कंट्रोल मेजर यूज फ्युरॉन ॲट 2 kg पर हेक्टर जस्ट आफ्टर प्लांटिंग सकर्स. सकर्सचं प्लांटिंग केल्यानंतर 2 किलो प्रति हेक्टर फ्युरॉन त्या ठिकाणी वापरायचं आहे. ऍप्लिकेशन ऑफ सिस्टेमिक ग्रॅन्युलर इन्सेक्टिसाइड्स और नीम केक टू द सॉइल. त्याचबरोबर जे सिस्टेमिक ग्रॅन्युलर इन्सेक्टिसाइड आहे म्हणजे जे दाणेदार आपण इन्सेक्टिसाइड वापरतो म्हणजे कीटकनाशक ते त्या ठिकाणी आपण वापरू शकतो किंवा नीम केक निंबोळी पेंड त्या ठिकाणी आपण टाकायचे आहे प्लांटिंगच्या वेळेस. डिपिंग ऑफ रायझोम ॲट द टाइम ऑफ प्लांटिंग इन 0.2% फेनेमिफॉस फॉर 10 मिनिट्स. त्याचबरोबर जे रायझोम आहेत ते रायझोम त्या ठिकाणी त्याची ट्रीटमेंट करायची आहे. डिपिंग करायचं आहे 0.2% फेनेमिफॉस फॉर 10 मिनिट्स. 10 मिनिटं फेनेमिफॉस मध्ये बुडवून ते ठेवायचे आहेत आणि नंतर त्याचं प्लांटिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीनं 3 पेस्ट आहेत बनानाच्या: स्टेम बोरर, अफिड्स अँड बरोइंग निमॅटोड्स. देन आफ्टर डिसीजेस ऑफ बनाना. बनानाचे जे रोग आहेत ते आता कुठले आहेत ते पाहूयात. फर्स्ट, पनामा विल्ट. नेचर ऑफ डॅमेज, इट इज अ फंगल डिसीज. येलोइंग ऑफ लोअर लीव्स इंक्लुडिंग लीफ ब्लेड अँड पेटिवल्स. बॉटल शेप फ्रुट्स आर प्रोड्यूस. आता या ठिकाणी नेचर ऑफ डॅमेज त्याचा कॉजल जो ऑर्गॅनिझम आहे तो फंगल डिसीज आहे. ज्या फंजाय आहेत त्या फंजाय पासून पनामा विल्ट होतो. येलोइंग ऑफ लोअर लीव्स. या ठिकाणी चित्रात दाखवल्याप्रमाणे जे लोअर लीव्स आहेत ते पूर्णपणे येलो होतात. त्यानंतर बॉटल शेप फ्रुट्स आर प्रोड्यूस्ड आणि बॉटल शेप फ्रुट्स आहेत ते या ठिकाणी प्रोड्यूस होतात. कंट्रोल मेजर ऑफ पनामा विल्ट, ग्रोइंग रेजिस्टंट व्हरायटीज. या ठिकाणी ज्या प्रतिकारक्षम जाती आहेत त्यांचा वापर करायचा आहे. ग्रोइंग रेजिस्टंट व्हरायटीज लाईक बसराई, पवन, रोबुस्टा अँड चंपा या ठिकाणी पनामा विल्टला रेजिस्टंट व्हरायटी आहेत. त्या ठिकाणी प्लांटिंग साठी वापरायच्या आहेत. अफेक्टेड सॉइल मिक्स विथ लाईम अँड सल्फर. त्याचबरोबर जे अफेक्टेड सॉइल आहे ती त्या ठिकाणी लाईम आणि सल्फरची पावडर त्या ठिकाणी आपण जमिनीत मिक्स करायची आहे. देन बंची टॉप ऑफ बनाना. हा एक त्या ठिकाणी डिसीज आहे बंची टॉप ऑफ बनाना. या ठिकाणी सेकंड पिक्चर दिलेला आहे. इट इज अ व्हायरल डिसीजेस. या ठिकाणी हा व्हायरल डिसीज आहे. रिकाम्या जागेला किंवा जोड्या लावामध्ये विचारतात पनामा विल्ट डिसीज कशामुळे होतो किंवा पनामा डिसीज कॉजल ऑर्गॅनिझम काय आहे, फंगल आहे का व्हायरल आहे. त्यामुळं पनामा विल्ट फंगल आहे आणि बंची टॉप व्हायरल डिसीज आहे. दिस डिसीज इज ट्रान्समिटेड थ्रू अफिड्स. त्याचबरोबर हा जो डिसीज आहे तो अफिड्स मुळे होतो. लीव्स रिमेन स्मॉल अँड इट लुक लाईक बंच. त्याचबरोबर लीव्स
जे आहेत तर ते रिमेन स्मॉल, म्हणजे ते स्मॉल त्या ठिकाणी राहतात. इट्स लुक लाईक बंच. प्लांट शोज स्टंटेड ग्रोथ. आता या ठिकाणी चित्रामध्ये दिसते पहा, बंच लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी त्याच्या लीव्हचं झालेलं आहे. प्लांट्सची जी हाईट आहे ती एकदम स्मॉल राहिलेली आहे आणि स्टंटेड ग्रोथ प्लांटची आहे. म्हणजे स्टंटेड ग्रोथ म्हणजे काय, एकदम कमकुवत ग्रोथ अशी प्लांटची त्या ठिकाणी होते. कंट्रोल मेजर ऑफ बंची टॉप यूज डिसीज फ्री सकर्स. बंची टॉप ज्या रेजिस्टंट व्हरायटी ज्या आहेत किंवा डिसीज फ्री व्हरायटीज त्या ठिकाणी आपण सकर्स जे आहेत ते वापरायचे आहेत. स्प्रे मॅलेथियन टू कंट्रोल आफिड्स. त्याचबरोबर आफिडचा आपण सुरुवातीला कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्यासाठी मॅलेथियन त्या ठिकाणी वापरायचे. देन आफ्टर थर्ड डिसीज, लीफ स्पॉट और सिगॅटोका डिसीज. लीफ स्पॉट और सिगॅटोका डिसीज. इट इज अ फंगल डिसीज. हा जो डिसीज आहे तो फंगल डिसीज आहे. लाईट येलो स्पॉट ऑन लिव्स, सेंटर ऑफ स्पॉट डाईज. या ठिकाणी चित्रामध्ये दिसतंय पहा, लीफ स्पॉट त्या ठिकाणी पानांवरती आलेले आहेत आणि लाईट येलो स्पॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते स्पॉट आल्यानंतर तो भाग पूर्णपणे डाईज झालेला आहे. लीफ त्या ठिकाणी नंतर डाय होतं, मरतं. कंट्रोल मेजर ऑफ लीफ स्पॉट और सिगाटोका डिसीज इज स्प्रे डायथेन M45. डायथेन M45 चा वापर करून आपण हा डिसीज कंट्रोल करू शकतो. तर अशा पद्धतीनं बनानामध्ये 3 डिसीज आहेत: पनामा बीट, बंची टॉप, लीफ स्पॉट और सिगॅटोका डिसीज. यामध्ये आज आपण बनाना जे फ्रूट क्रॉप आहे त्याची आज संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. त्यामध्ये त्याचं बॉटनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, त्याचबरोबर युजेस, सॉइल रिक्वायरमेंट, क्लायमॅटिक रिक्वायरमेंट, त्यानंतर प्लांटिंग मेथड, प्लांटिंग स्पेसिस, इरिगेशन रिक्वायरमेंट, त्यानंतर स्पेशल हॉर्टिकल्चरल ऑपरेशन्स, हार्वेस्टिंग अँड यील्ड ऑफ बनाना, त्यानंतर डिसीजेस अँड पेस्ट ऑफ बनाना. तर अशा पद्धतीनं आज आपण बनाना क्रॉपची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. थँक यू.